हाय नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या सगळ्या गोड मैत्रिणींना आजचा दिवस खूप आनंदाचा जाओ। तर आजचा व्हिडिओ असणार आहे तो आहे शॉपिंगचा। तर काही घरासाठी डेकोरेशनच्या काही गोष्टी मी घेतलेल्या आहेत, तर तेच तुमच्या शेअर करणार आहे। खूप छान छान गोष्टी आहेत, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला, तर काही गोष्टी आहेत त्या लोकल मार्केटमधून घेतल्या, तर काही ऑनलाईन घेतलेल्या आहेत। आणि दिवाळीमध्ये असं मार्केटमध्ये जाऊन शॉपिंग करायला किती छान वाटतं ना। आणि हे माझं सगळ्यात आवडतं ठिकाण, अश्वारूढ असलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा। इतकं छान वाटतं ना हे सगळं बघून। तिथून पुढे गेल्यानंतर एका ठिकाणी प्रदर्शन होतं, तर पुन्हा बायकांचा तर स्वभावच आहे, प्रदर्शन म्हटलं की लगेचच जायचं। आणि तिथं या सगळ्या वस्तू ज्या ऑनलाईन मिळतात त्या होत्या। 180 रुपये, 120, हे 120 ला, हे 200 रुपये। आणि हे वाले हे 80 रुपये आणि स्टँडचे स्टँडचं आहे ना ते 100 रुपये स्टँडचं। आणि अशी खाकपट आहे ती 80 रुपये। 160 रुपये एक, हां 50 रुपये। आणि हे 70 रुपये जोडी, सगळे 70 रुपये जोडी आहे ती 70 रुपये जोडी। हे पण 70 रुपये जोडी आहे, सिंगल लागलं थोडा, हे पण 70। हे 100 रुपये, हे 70 रुपये। खरंच खूप छान छान गोष्टी होत्या आणि मला जास्ती आवडले ते म्हणजे इथं जी लक्ष्मीची पावलं होती, पुढे मी तुम्हाला दाखवते, तर ती खूप सुंदर होती। ही बघा, ऑनलाईन तर अशी मिळतात, थोडीशी मोठी असतात साईजमध्ये, पण मी ऑनलाईन नाही मागवली कारण ऑलरेडी उशीर झाला होता। म्हटलं आता याच्यानंतर कधी येतील। तर हे बाकीचे सुद्धा लटकन असतात ना, दिया लटकन, ते सुद्धा होते। त्याच्यानंतर छोटे छोटे कितीला आहे? 40 ला जोडी आहे आणि 60 ला जोडी आहे। त्याच्यानंतर काही कंदील बघितले। कंदील आणि पणत्या मी दरवर्षीच नवीन घेते आणि काही गोष्टी घ्याव्यात नवीन दिवाळीला, कारण की काय माहिती आहे का, ही ना एक इकॉनॉमी म्हणजे साखळी असते बघा। आपण कुणाकडून काहीतरी घेतो तर त्याला 4 पैसे मिळतात, त्याने ती कुणाकडून तरी आधी घेतलेले असते तर त्याला सुद्धा 4 पैसे मिळतात आणि अशा रीतीने सगळ्यांचीच दिवाळी आनंदात होते। त्याच्यानंतर काही तोरणं बघितली दारावरची, तर मी ऑलरेडी घेतलेली होती। त्याच्यानंतर नेहमीप्रमाणे रांगोळी घेतली आणि हा रांगोळीचा लाकडी साचा जो आहे तर तो 150 रुपयांना होता। माझ्याकडे ऑलरेडी आहेत आणि जे की खूपच कॉस्टली मला पडलेले आहेत। त्याच्यानंतर अजून थोडेसे कंदील बघितले। कितीही कंदील बघितले ना तरी आपल्याला लवकर काही पसंत येत नाही, हो ना। मला थोडेसे पारंपरिक अशा पद्धतीचे आवडतात। आणि ही काही खूप सुंदर सुंदर लटकन होते। तर एवढ्याशा गोष्टी घेईपर्यंतच 2 तास कसे निघून गेले कळालं पण नाही। तर आता 9:30 वाजले घरी येईपर्यंत। आल्यानंतर दुसऱ्या दिवशी मी तुम्हाला हे दाखवते की काय घेतले ते। चला, तर आता काय शॉपिंग केली तुम्हाला पटकन दाखवते। काही मी काल बाजारात गेले होते तेव्हा घेतलेल्या गोष्टी आहेत आणि काही ऑनलाईन मागवलेल्या आहेत। खरं तर ऑनलाईन गोष्टी असतात ना तर त्या दसऱ्याचा जेव्हा सेल लागतो ना तेव्हाच घ्यायला पाहिजे, तरच त्या वेळेमध्ये येतात। आता काय झालं की मी जरा उशिरा मागवल्या, त्यामुळे काही 1-2 गोष्टी तर मला अजून रिसीव नाही झालीत, पण जेवढ्या काही आलेत ना, जास्ती नव्हत्याच मागवलेल्या मी, जेवढ्या आलेत तेवढ्या तुमच्याशी आता शेअर करते। तर सगळ्यात आधी इतकी सुंदर गोष्ट मला मिळाली आहे काल बाजारामध्ये, लक्ष्मीची पावलं जी आपण रांगोळी काढताना लक्ष्मीपूजनच्या दिवशी किंवा कधी पण जेव्हा रांगोळी काढू ना तर तेव्हा ठेवतो, तर इतके सुंदर मिळालेले आहेत। ही तुम्हाला जवळून दाखवते। चला, तर सगळ्यात आधी खूप सुंदर अशी ही गोष्ट दाखवते, लक्ष्मीची पावलं। एवढी सुंदर आहेत ना, बघता क्षणी आवडतील अशी। कलर तर खूपच सुंदर आणि ऑनलाईन पण मी बघत होते, थोडीशी मोठी होती साईजनी, 450 ला वगैरे होती, पण खूप उशिरा मी ती बघितली आणि म्हटलं तर याच्यानंतर ती कधी येतील म्हणून मी ती मागवली नाही। लकीली मला ही मिळाली त्या प्रदर्शनामध्ये। एकदम सुंदर पण आहेत आणि फक्त 60 रुपयांना। आणि खूप आधीपासूनच मी हा विचार केलेला की दिवाळीला फुलांची रांगोळी काढायची आणि मध्ये अशी लक्ष्मीची पावलं ठेवायची, कारण की मोठी रांगोळी काढायला ना खूप वेळ पण जातो आणि अशी पटकन होणारी आणि छान पण दिसणारी अशी रांगोळी मला काढायची होती। आणि ही पावलं ठेवण्यासाठी हे एक असं प्लॅटर मला तिथे मिळालं 100 रुपयांना। आणि याच्या मधोमध अशा फुलांच्या पाकळ्या टाकून
त्याच्यामध्ये ही पावलं ठेवली तर किती छान दिसतील ना. खरं तर दिवाळीला ना खूप छान रांगोळी काढावीशी वाटते, डेकोरेशन छान करावंसं वाटतं, पण बाकीची पण खूप सारी कामं असतात त्याच्यामुळे आणि रांगोळी काढण्यामध्ये खूप जास्तीचा वेळ जातो. त्याच्यामुळे हल्ली अशी रेडीमेड जे रांगोळीचे साचे मिळत आहेत ना ते खरंच चांगले आहेत. तर धनतेरसला आपण जी रांगोळी काढतो तर त्यासाठी म्हटलं असा एक कलश घेऊयात आणि त्याच्यामध्ये कलर आधीच भरून ठेवूयात, म्हणजे झटपट पण रांगोळी काढता येईल. त्याच्यानंतर काही पंत्या घेतल्या. खरंच किती सुंदर सुंदर पंत्या असतात ना बाजारामध्ये. तर गेली कित्येक वर्ष म्हणजे जवळजवळ 7 ते 8 वर्ष झाली असतील मी ह्या तुळशीच्याच असतात ना, तुळशीच्या शेपच्या त्याच पंत्या लावते दारामध्ये. म्हणजे कितीही पंत्या बघितल्या ना तरी माझं मन शेवटी ह्या तुळशीच्या पंत्या असतात ना तर तिथंच जातं आणि मी नेहमीप्रमाणे त्याच घेऊन येते, म्हणजे दिवाळीच्या दिवशी लावण्यासाठी. त्याच्यानंतर खूप छान असे हे कॅन्डल होल्डर होते. लक्ष्मीपूजनला आपण जे धान्य भरून ठेवतो ना तर त्यासाठी छोटे छोटे मटके असतात ना, तर ते मी बघत होते पण ते तर तिथं नव्हते, ह्याच्यामध्ये कॅन्डल होती. तर म्हटलं चला कॅन्डल लावून झाल्यानंतर या उपयोगात येतील. किती सुंदर कलर आहे ना. मला ना दिवाळीची ही अशी शॉपिंग करायला खूप आवडते घरासाठी. हे एक वेळ साडी ड्रेस घेण्यामध्ये मला एवढा इंटरेस्ट नसतो, पण हे अशा डेकोरेशनच्या किंवा दिवाळीसाठी म्हणून जी आपण घरासाठी शॉपिंग करतो ना ती करायला मला खूप आवडतं. त्याच्यानंतर अजून 2 पंत्या घेतल्या. दिवाळीला अशा खूप साऱ्या पंत्या लावलेल्या असतील तर किती छान वाटतं ना. त्याच्यानंतर काही ऑनलाईन गोष्टी मागवलेल्या. तर हा पिकॉक दिया आहे. खरं तर ना ह्या ब्रासच्या गोष्टी असतात तर त्या खूप सुंदर वाटतात, म्हणजे ज्या प्युअर ब्रासच्या असतात, जशी की माझ्याकडे उरळी आहे प्युअर ब्रासची. पण आपण जर डेकोरेशनच्या पर्पजने घेत असू ना तर अशा स्वस्त गोष्टी घ्यायला काही हरकत नाही. फक्त 250 की 250 रुपयांना मला हा 2चा सेट मिळाला. क्वालिटी ठीक आहे, किमतीच्या मानाने तर खूपच चांगली आहे. आणि ह्या प्युअर ब्रासच्या जर घ्यायच्या झाल्या तर 3-4 हजारांना असतात. तर मला ह्या तांब्या पितळीच्या ज्या गोष्टी असतात तर त्या खूप आवडतात ना. ठीक आहे, डेकोरेशनच्या पर्पजनी ह्या सुद्धा खूप छान आहेत. आणि अजून 2 खूप सुंदर दिवे मी मागवले होते, खूपच सुंदर, पण ते अजून तरी आले नाही. तुमच्या इथे ना ऑनलाईन गोष्टी यायला जरा वेळच लागतो. खरं तर किती पण लवकर दिवाळीच्या कामांना सुरुवात केली ना तरी सुद्धा किती गडबड असते ना सगळ्या कामांची. अजून फराळाला सुरुवात करायची, फराळ बनवायला, पण तरी पण म्हटलं त्याच्या आधी हे काही शॉपिंगचा व्हिडिओ आहे तर तो तुमच्याशी शेअर करूयात. तर ही काही चाफ्याची फुलं मी मागवलेली, आर्टिफिशियल आहेत पण खरंच खूप सुंदर आहेत. तुम्ही बघता नेहमीच की माझ्याकडे खूप सारी झाडं लावलेली आहेत, मोगरा आणि गुलाब, याला सतत फुलं येत असतात आणि ती ओरिजिनल फुलंच मी देवांना वाहत असते किंवा त्याचं डेकोरेशन वगैरे करत असते. पण चाफ्याची फुलं ही अशी आहेत की ती आपल्याला हवी तेव्हा मिळत नाहीत, म्हणूनच मी ही अशी आर्टिफिशियल घेतलीत. इतकी सुंदर आहे ना क्वालिटी. त्याच्यानंतर काल बाजारामध्ये जे पंत्या विकणारे असतात ना तर त्यांच्याकडून मी ही धूपदाणी घेतली. मातीची धूपदाणी छान वाटते आणि सकाळ संध्याकाळ पूजा करताना मी घरामध्ये धूप लावत असते. तर संध्याकाळी दिवाबत्ती करताना उंबऱ्याजवळ लावण्यासाठी मला ही धूपदाणी हवी होती. 40 रुपयांना मिळाली. त्याच्यानंतर अजून काही गोष्टी आहेत, म्हणजे दारावरचं जे तोरण असतं तर ते तर मला नेहमीच खूप छान छान तोरण असतात, ती आवडतात, तर ते सुद्धा घेतलं आहे. त्याच्या आधी हे सगळं उचलून ठेवते बाजूला. खरं तर एवढ्या गडबडीमध्ये मी हा व्हिडिओ बनवते आहे ना कारण की सगळी कामं डोळ्यासमोर दिसत आहेत. अजून फराळ बनवायला सुरुवात करायची आहे. आपला दर्शनी दरवाजा जो असतो ना तर तो नेहमी सुशोभित करून ठेवावा, कारण तिथूनच सगळी पॉझिटिव्ह एनर्जी असते तर ती आपल्या घरामध्ये येत असते. आणि दरवाजाला असं छानसं तोरण लावलेलं असलं, बाजूला असे छानशी लटकन लावलेले असले की दिसायला सुद्धा किती छान दिसतं आणि यातूनच पॉझिटिव्ह एनर्जी राहते घरामध्ये. तर हे 2 लटकन आहेत तर ते 150 की 200 रुपयांना मिळाले. एखाद्या घराचा जेव्हा आपण असा छानसा एंट्रन्स बघतो किंवा मेन दरवाजा असतो तर तो असा छान सुशोभित करून ठेवलेला असतो ना, म्हणजे पहिली तर अशी म्हण होती की घराच्या अंगणावरून त्या घरामध्ये राहणाऱ्या स्त्रीचा स्वभाव कळतो, म्हणजे तिची सौंदर्यदृष्टी, तिच्या स्वभावातला टापटीपणा दिसून येतो. खरं आहे ना. तर हे तोरण मी घेतलेलं आहे. नेहमी आपण डार्क कलरचे वगैरे घेत असतो, पण सध्या ना या पिंक कलरचे जे तोरण असतात ना तर ते खूप ट्रेंडिंगमध्ये आहेत आणि मोत्यांमुळे तर ते खूपच सुंदर दिसतात. आणि अजून एक गोष्ट ऑनलाईन मी मागवलेली आहे ते म्हणजे हे 3 कॅन्डल होल्डर खूप सुंदर दिसतात. फुलांची सजावट करायची असते ना त्याच्यामध्ये हे खूप छान दिसतात. खरं तर गेल्या वर्षी मला हे हवे होते पण मी नव्हते घेतले. यावर्षी ते अजूनच स्वस्त होते, 250 की किती रुपयांना होते, म्हणून मी ते घेतले आणि कामांच्या गडबडीमध्ये ते ओपन करायचे राहून गेलेले. आता जेव्हा मी हे ओपन करून बघितले तेव्हा त्याचं जे स्टँड आहे ना तर त्याचा कलर गेलेला दिसतोय मला, पण ठीक आहे, ते आपण स्प्रे पेंटिंग करून घेऊ शकतो गोल्डन कलरच्या. आणि आता काय मी हे रिटर्न देणार नाही. ते एवढं दिसून पण येत नाही आहे, फक्त सजावट केल्यानंतर खूप सुंदर दिसतं. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा. आणि तर जाता जाता नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका. आणि अजून तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छानशा व्हिडिओसह. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा.